कोण पडलं होतं ढवात? आणि कधी गेलता का लग्नाला? लग्नाला जाऊन ढवात पडलं होतं. मग कोण काढलं बाहेर तुला? आणि घेत हा तिला काढ काय आणखी टाकू मग. ए पाय बॅगला लागायली. नीट बस, नीट बस. नाटक करायचं नाही. कलर्स लिहिता येतात का नाही? कलर्स कोणते कोणते आहेत माहित आहे का? रेड, येलो, हा हा, पर्पल, पर्पल. हा कालची एक्झाम. मग आता मला सांग, उद्याच्या एक्झामचं प्रिपेअर कसं करणार आहेस? घरी जाऊन. झालं का प्रिपरेशन? बरं बरं ठीक आहे. म्हणजे तुला गरज नाही ना करायची आता शाळेचा अभ्यासाचं. म्हणजे जवळपास तुझं एक्झामचं प्रिपरेशन झालेलं आहे. तर आता ते वरचं बोर्डवरचं लिहून काढायचं. चला. आणि शब्द पाठ करून दाखवायचे. हां तेच आहेत, पहिले दिलेले आहेत. फक्त आपला रिव्हिजन करायचं आहे. आणि रिव्हिजन करून पुन्हा त्याची एक्झाम द्यायची आहे. आउट ऑफ मार्क्स पाहिजेत मला. आपण जर AC लावलं तर बरं होईल असं वाटायला. अच्छा असं म्हणणार नाही तुम्ही. कुठे लागले? कधी लागले? बापरे खूपच मसलेला असतो. चला याच्यासाठी टाळ्या वाजवा. कितीला आहेस तू? दुसरीला. दुसरीला असून इतकं चांगले शब्द लिहिलास आणि पाठ केलास काय? पाठ करायचा. स्लीप टेस्ट कधी आहे? कधी करणार आहेस? वाचन करचं. किसी के ऊपर एग्जाम्स होने वाले हैं तो सभी बच्चे आता जर एकत्र बोललं तर मार्क खाणार. डिसिप्लिन असणार आहे क्लासमध्ये, एक असणार आहे. आणि फक्त जेव्हा मजा करायचं असणार आहे तेव्हा एन्जॉय करायचं, फुल एन्जॉय करायचं. तिथं काही बघायचं नाही. समजलं? कसं काय झालं? बॅगीला मारले. असं दे ना मग. लात लागल्यावर पाय पडायचं असते, मारल्यावर नसते. पाय जर चुकून लागलं आपला तर पडत असते. विद्या असते म्हणून. वाटलं 20 मिनिटंही करता येईल, पण एक क्लास संपल्यानंतर. मला ते बेंचेसचं करायचं असतं, तसं काय नाही. आपलं पहिलं कॅमेराचं बघतो. पहिला फर्स्ट टाइम पहिल्यांदा काय करावं लागलं, आपलं कॅमेराचं बघायचं. कारण कॅमेरामध्ये चांगले आपले व्हिडिओ चांगले झाले, आपलं नाव होईल. कॅमेरा, टार्गेट 2 बेंचेस, टार्गेट 3 AC. आपल्या उन्हाळ्यापर्यंत आपल्या AC. टार्गेट 4 रोजच्या प्रमाणे आज पण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द चालू आहेत. तशाच पद्धतीने तुमचं व्लॉग पाहणं आमचं असंच सुरू ठेवा. आणि रोज पाहत चला. काहीतरी कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करत राहा.
त्यानंतर आम्हाला आपण उत्साह मिळेल आणि आम्ही असेच ब्लॉग तुमच्या सेवेसाठी तयार करायचो. हाय लो, येल शाउट, गुड ग्रेट, चाइल्ड काइड, किड, रिच वेल्थी, स्मार्ट ब्राइट, एम्प्टी वैकेंट, डिक्लाइन रिफ्यूज, रेज एंगर, आस्क इंक्वायर, मिस्टेक एरर. चिमण्यांचं प्रमाण तर कमी झालं, परंतु अशा आर्टिफिशियल चिमण्यांचा आनंद घेत मी लाईट गेल्यावर आज थोडंसं वाटलं की थोडंसं बाहेर कुठेतरी जाऊन जेवण करायला पाहिजे, म्हणून मी आज आलो पद्मावती हॉटेलमध्ये. अच्छा है, बट इवनिंग में क्या रहता है यहाँ पे? इवनिंग में फिर सुबह 7 बजे से स्टार्टिंग होता है अपना ब्रेकफास्ट से. अच्छा. उसमें डोसा 199 में लिमिटेड रहती है. अच्छा, और ब्रेकफास्ट में क्या मिलता है? ब्रेकफास्ट में डोसा, इडली, उपमा और मसाला डोसा वगैरह. ओके. एंड लंच में? लंच में इधर फिक्स लॉन्च अपना चालू है 299 में. उसमें अपना 2 सब्जी, दाल, राइस और डिजर्ट रहते हैं. क्या रहता है? डिजर्ट, स्वीट में डेजर्ट. अच्छा, ओके. लिमिटेड रहते हैं. ओके. एंड डिनर में क्या होता है? डिनर में भी यही रहते हैं. ओके, मतलब सब. आप अदरवाइज कुछ लेना चाहें और तो अला कार्ड में. अच्छा है. सर 3-4 महीने लगेंगे. इसमें फैसिलिटीज़ क्या है, मतलब होटल में क्या क्या मिलता है? एक तो होटल है, रेस्टोरेंट है, ऊपर लॉजिंग है, 25 रूम्स है, 2000 से स्टार्टिंग है, स्वीट रूम तक 5500 है. ओके. 5500 तक लास्ट प्राइस है. ओके. 1 डे का बैंक्वेट हॉल है हमारे यहाँ. अच्छा. बाजू में गार्डन है, शादी वादी के लिए ऐसा कुछ है. शादी के लिए भी है? शादी के लिए. कितने लोग वहाँ पे रह सकते हैं, मतलब कितने कैपेसिटी है? 600 तक. नीचे बेसमेंट भी है. अच्छा लगा यहाँ पे आके. ये स्वादिष्ट भोजन खाने के बाद हम निकल पड़े हैं हमारे घर की ओर. तो स्वादिष्ट खाने के बाद चलना तो बनता है, इसलिए हम चलते चलते निकल रहे हैं हमारे रास्ते. और ये घने अंधेरे में हम निकल रहे हैं हमारे घर की ओर. चलते चलते निकले ये बहुत सारे रास्ते.